स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 90. दाजीबा भोसले. श्रीमंत राजेसाहेबांचा कारभारी दाजीबा भोसले हा मनुष्य कडवा असून निर्दयी होता. त्यास त्याच्या वाईट आचरणावरून इंग्रज सरकाराकडून अक्कलकोटाहून हद्दपार केले होते. परंतु दाजीसाहेबांवर राजांचे प्रेम असल्यामुळे दाजीसाहेबास भगीरथ प्रयत्न करून दाजींकडून पुन्हा गैरवर्तन होणार नाही अशाबद्दल आपण 50,000 रुपयेस जामीन राहून दाजीसाहेबास राजेसाहेबांनी अक्कलकोटास आणले व खाजगी कारभारी म्हणून नेमले. एक दिवस नरसिंगराव भोसले यांच्या वाड्यात महाराज बसले असता एकाकी अतिशय रागावले. ते इतके की त्यांची मुद्रा तप्त सुवर्णासारखी दिसू लागली. सेवेकरी मंडळी भीतीने लांब पळून गेली व काय चमत्कार होतो तो पाहावा म्हणून उभी राहिली. विश्वासराव माने मोठे शूर सरदार, पण कुपित झालेल्या महाराजांपुढे क्षणभरही उभे राहण्यास समर्थ नाहीत. ते म्हणाले, प्रसंग पडल्यास वाघाच्या अंगावर चालून जाईल, आम्ही भिजणार नाही, परंतु श्री समर्थांपुढे जाण्यास आम्हास धैर्य होत नाही. तितक्यात रागाने महाराज म्हणू लागले की क्यों बहुत चेष्टा लगाई, मात्रा गमनी, इसके माँ को लगे गधे, हरामखोर चोर साले, दाजा को कौन लेकर आया है, दाजा को लेकर आया सो फिर शिपाई लाकर पकड़ कर ले जावेगा. याप्रमाणे बोलून महाराज स्तब्ध राहिले. 4 घटका पावे तो कोणास जवळ येऊ दिली नाहीत. ही महाराजांची उक्ती राजास कोणी जाऊन सांगितली. त्याने वेळीच सावध राहावे, परंतु लक्ष्मीचा डोळ्यांवर धूळ असतो. राजास वाटे की दाजीबा हा एक परीसच आहे. असो. दाजीबा संस्थानात आल्यापासून वाटेल तशी अंधाधुंदी होऊ लागली. बर्जोजी, माणिकजी, मॅजिस्ट्रेट व श्रीनिवास रामचंद्र सुभेदार हे दाजीबास अनुकूल राहून प्रजेस फार पीडा देऊ लागले. फुलाचे चोरीस फाशीची शिक्षा हा न्याय अक्कलकोटात झाला. बापूसाहेब निंबाळकर राजघराण्यातील असून मानकरी होते. बागेहळी हे गाव त्यांच्याकडे जहागीर होते. त्या गावचे एक महाराज बापूसाहेब यांनी रागाने एक जोडा मारला. फिर्याद येऊन बापूसाहेबास व दाजीबांचे वाकडे असल्याने बापूसाहेबांचे वय 80 वर्षांचे होते, तरी त्यांना 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 1000 रुपये दंड झाला. नारायणराव सोलापूरचे वकील हे अक्कलकोटचे रस्त्याने जात असताना एक इसाम धक्का लागून त्याचे पागोटे पडले. काही बाचाबाच होऊन फिर्याद झाली. अक्साने त्यास 1 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली. आबरूदार गृहस्थास अक्कलकोटा जाण्याची राहण्याची भीती वाटू लागली. श्रीनिवास रामचंद्र यांचाही प्रजेवर जुलूम होऊ लागला. चिंतोपंत आप्पा टोळ हे कारभारी असता अक्कलकोटची जमाबंदी 1,15,000ची होती. त्यांनी लोकास खुश ठेवून राजासेही नुकसान केले नव्हते. दाजीबा भोसल्याचा असा सल्ला पडला की टोळ याने सरकाराचे नुकसान केले, म्हणून मागील कौल रयतेपासून घेऊन राजेसाहेबांचे सल्ल्याने जाळून टाकले व साऱ्यांचा चढ रयतेवर बसविला. तेणेकरून प्रजा त्रस्त होऊन हजारो अर्ज काउन्सिलपर्यंत गेली. हे अर्ज करण्याचे कामी शंकरराव नाना सरदेशमुख यांचे अंग आहे. असा वहिमावरून त्यास बोलावून दाजीबाने त्यास नजरकैदेत ठेवले. सरदेशमुख यांनी सवड साधून रात्री आपली सुटका करून घेतली व सोलापुरात जाऊन तेथे पॉलिटिकल एजंट यांच्याकडे रयतेवर जुलूम होत आहे अशाबद्दल फिर्याद केली. असो. अक्कलकोट संस्थान जप्त होणार अशी जिकडे तिकडे दाट बातमीबद्दल लोक बोलू लागले. अशा समयात एक शास्त्रीबुवा खडे म्हणून गाव आहे. तेथील राहणारे पेशवे सरकाराने 40,000ची जहागिरी त्यास दिली आहे. आचार्य मोठे विद्वान असून सदाचरणी असून सत्पुरुष राजास 4 नीतीच्या गोष्टी सांगाव्या म्हणून आले. राजाने येण्याचे कारण विचारल्यावर शेजार धर्म आहे म्हणून आपणास 4 गोष्टी सांगण्यास आलो असे म्हणाले. राजाला राजनीतीच्या गोष्टी सांगून शेवटी एक पुराणातील गोष्ट सांगितली. ती अशी: एक जहाजात शेकडो मनुष्य बसली असून जहाज बुडू लागले. जहाजासमोर एक मासा येऊन अमुक नावाचा गृहस्थ जहाजात आहे, त्यास खाली ढकलून द्या म्हणजे जहाज सुरक्षित जाईल असे म्हणाला. असो. तसे त्यांनी करताच जहाज सुखरूप तीरास लागले. तसे त्या संस्थानरूपी जहाजात तसा एखादा मनुष्य असल्यास त्यास सोडून संस्थान जतन करावे असे सांगून आचार्य आपल्या गावी गेले. वैभवाच्या ज्याच्या डोळ्यांवर धूर असतो त्याला हा बोध थोडाच आणि कुठून कळणार.
ते जाताच राजाने व दाजीबाने आचार्यांची थट्टा केली. मोठा आम्हाला नीती सांगण्यास आला आहे, आम्हास काय कळत नाही काय, असे राजा म्हणाले. असो. एक दिवस स्वामी महाराज वाड्याच्या बाहेर शिपाई लोकांचे चौकीत बसले असता संध्याकाळच्या वेळी बरजोजी माणिकजी मॅजिस्ट्रेट हे आपले राहते बंगल्यापासून घोडापेटीत राजवाड्यात जाण्यास आले. समर्थांनी त्यास पाहताच हातात काठी घेऊन त्यांच्या घोड्यापाशी जाऊन म्हणू लागले की, पुढे गेलात तर डोके फोडीन. मात्रागमनी, लुच्चा, चोरा, माझी पोरे जाळलीस, पोळलीस, आग लावलीस वगैरे शिव्या रागाने दिल्या. ती रागीट मुद्रा पाहून मॅजिस्ट्रेट भिवून घोडा मागे फिरवू लागले. तो बडतर्फ असे महाराज बोलले. पुढे थोड्याच दिवसांनी अक्कलकोट संस्थान जप्त झाले. माणिकजी व श्रीनिवास आपल्यास अटक होईल म्हणून मोगलाईत पळून गेले. दाजीबा भोसले याला कैद करून अटकेत नेऊन ठेवले. राजेसाहेबांवर खटला सुरू झाला. असो. असे समर्थांचे जे कोणी ऐकत नाहीत व आपले दुर्गुण टाकीत नाहीत त्याची अशीच दुर्दशा व्हायची आहे, त्यात सांगणे नकोच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील अनुभव क्रमांक